दोन शेतकरी असतात आणि एक शेतकरी म्हणजेच खूप जास्त शेती असते त्या शेतकऱ्याकडे, आणि दुसरा शेतकरी असते तर फक्त 2 एकर शेती असते त्याच्याकडे. पण श्रीमंत मात्र 2 एकर शेतीवाला असतो आणि ज्याच्याकडे 10-12 एकर शेती असते तो मात्र गरीबच असतो. तर त्या 10-12 एकरवाल्या शेतकऱ्याला प्रश्न पडते की ह्या 2 एकरवाला शेतकरी इतका श्रीमंत कसा काय, आणि माझ्याकडे एवढी जमीन असून माझं का असावं, मी का बरं एवढा गरीब. तर त्याला तो विचारते की अरे तुझ्याकडे फक्त 2 एकर शेती, तरीसुद्धा तू इतका मोठा कसा काय झाला, आणि ते वेगवेगळ्या गावचे असते बरं का. तर तो त्याला म्हणतो की बघ, माझ्याकडे जमीन भलेही 2 एकर आहे, पण माझ्याकडे पाणी आहे. त्या शेतामध्ये बोरचं पाणी आहे, आणि जो कोरडवाहू शेतकरी असतो ना, तिथे गोटाळ जमीन असते, तिथे पाणी लागलेलं नसते. त्यामुळे तो शेतकरी मागे असतो, कारण हा वरचा सुद्धा वेळेवर पडत नाही. आणि जर पाणी आपल्याकडे बोरची व्यवस्था असली तर आपण 3-3 पिकं घेऊ शकतो, आणि कोरडवाहू शेतकरी फक्त एक पीक घेऊ शकतो. असा फरक असतो.